ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यांनी जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली आहे। गावोगावी भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधताना त्या भावूक झाल्या। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले होते। कर्डिले साहेब आणि आका यांनी ज्या निष्ठेनं जनतेची सेवा केली, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्य झोकून दिलं, तीच परंपरा आम्ही पुढे चालवणार आहोत असं सांगत प्रियंका कर्डिले यांनी उपस्थांना भावनिक अशी साथ घातली आहे। यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये ग्वाही दिली की अक्षयदादा आणि मी स्वतः कायम आपल्या सेवेत राहू। जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी तत्पर राहणं ही आमची बांधिलकी आहे। प्रियंका कर्डिले यांच्या या भावनिक संवादामुळे नागरिकांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे। प्रचाराला वेग आलाय। कर्डिले कुटुंबाच्या कार्याची आठवण करून देत मतदारांना भावनिक जोड देण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय। अक्षयदादांनाही साथ द्या, कारण स्वतःचं दुःख मनात ठेवून, वेदना सहन करून 14व्या दिवशी साहेब गेल्यानंतर 14व्या दिवशी अक्षयजींनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली। प्रत्येक जनतेच्या सुखदुःखात सामील झाले। तसेच साहेबांसारखंच अगदी सर्व जनतेच्या लोकांचे प्रश्न सोडवतात। तसेच त्यांच्याही मनात खूप दुःख आहे पण ते दाखवत नाही, पण तरी ते सर्व जनतेच्या प्रेमासाठी साहेबांनी जे जनतेचा विश्वास कमावला त्यासाठी ते खरं तर बाहेर पडले। आणि आज ही निवडणूक या पद्धतीने होईल असं म्हणजे कधी वाटलं नव्हतं, कारण साहेबांचं स्वप्न होतं की अक्षयजींना आमदार झालेलं पाहायचं होतं, पण साहेब नाही तर पण आपल्याला ही निवडणूक खूप खंबीरपणाने आपल्याला अक्षयदादांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना 23 तारखेला मतदान करून ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे। आणि ही निवडणूक जिंकली तर हीच खरं म्हणजे आदरणीय कर्डिले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। आणि साहेब जरी गेले असले तरी साहेबांचे आशीर्वाद हे कायम आपल्या सर्वांच्या सोबत राहतील। त्यांनी जे सगळं जनतेचं प्रेम मिळवलं तसंच मी अक्षयदादा आम्ही दोघे कायम टिकून ठेवू। जशी तुम्ही साहेबांना सर्वांनी साथ दिली, तुमचं प्रेम दिलं, साहेबांनी जशी तुम्हाला प्रेम दिलं तसंच आम्ही दोघेही तुमचे कायम ऋणानुबंध राहू। फक्त तुम्ही सर्वांनी आता सहकार्य करून आपल्या अक्षयदादांना विजयी करायचं आहे आणि साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली हीच खरी ठरेल। आणि तसेच जसे साहेबांचा वारसा हे अक्षयदादाच पुढे नेतील
तसे साहेब आणि आका या दोघे जसे आतापर्यंत जसे जनतेच्या सेवेसाठी तत्पर उभे राहिले, तसेच आम्ही दोघेही खंबीरपणे जनतेच्या सेवेसाठी कायम उभे राहू. या निमित्ताने एवढंच बोलेल आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.